2-4 दिवसापूर्वी युट्यूबवर एका महात्म्याचं मी कीर्तन ऐकलंय. सातारा सांगली भागातले होते ते. तिकडे एक महात्मा होऊन गेले, नाव नाही आठवत, पण ते महात्मा काशीला जर निघाले तर त्यांचं जे घर होतं, कुठे होते, ते जाळून टाकायचे. काय करायचे? गणेश महाराज जाळून टाकायचे. आता तीर्थयात्रेला निघाल्यानंतर संसाराची काय काळजी? हसू आलं मला. त्यांनी पुढचं वाक्य खूप सुंदर सांगितलं. ते महात्मा तीर्थयात्रेला निघाले की घराला आग लावून निघायचे. आपले तीर्थयात्रा करून आल्यानंतर बंगले बांधतात. एवढा फरक आहे. गवळणीने स्वधर्माचा त्याग केला आणि तरी सुद्धा गवळणी भगवंताला प्राप्त करू शकल्या. याचं कारण असं आहे, गवळणी घरामध्ये जरी राहत होते तरी मनामध्ये भगवंताला ठेवत होत्या. उद्या सकाळी एखादी माय माऊली जर आपल्या गावाला आली, लक्ष देऊन ऐका उदाहरण, तिच्या डोक्यावर वांगे, तिच्या डोक्यावर बटाटे, कोथिंबीर आहे, आणि ती तुम्हाला जर पाहून म्हणली पांडुरंग घ्या कोणी विठ्ठल घ्या, काय विचार करसाल माया हो तुम्ही? माझ्या अंदाजे सांगू, तुम्ही नक्की म्हणसाल बाई हिच्या गोळ्या संपल्या, हिला नक्की अकोल्याला न्यावं लागतं. बरोबर आहे का नाही? मग बाकीचे साधन तुम्हाला शक्य नाहीये. कलियुगामध्ये काय करू शकतो महाराज? एक तर आयुष्य अल्प आहे, कधी जाईल याची शाश्वती नाहीये. यत फलम नास्ति तपसान योगेन समाधीना. हा सकाळी महाराजांच्या मुखातून ऐकलंच आपण, नाम संकीर्तन साधन पै. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पार. या कलियुगामध्ये माणसाची आयुष्य मर्यादा खूप कमी आहे ना. इथं आपण योग करू शकतो. काय योग करणार आहे तुम्ही? 2 तास कथेसाठी बसले तर रामदेव बाबाचे 72 आसनं करतो आपण 2 तासामध्ये. 2 तासामध्ये जर रामदेव बाबाचे 72 आसनं करतो तर आपल्याला ना पद्मासन घालता येणार आहे, ना आपल्याला योग्यांसारखं सकाळी 3 वाजता बसून 2-2-3-3 तास समाधी लावता येणार आहे. मग महाराज, मी मगाशी तुम्हाला सांगितलं, सर्वांना सर्व सोडून जंगलात जाण्याची गरज नाहीये. संसारातच राहायचं. संसारात राहून भगवंताला कसं प्राप्त करायचं याच्यासाठीच तर भागवत आहे ना महाराज. भागवत कशासाठी आहे? संसारात राहून भगवंताची कृपा जीवनामध्ये कशी संपादन करायची याच्यासाठीच भागवत आहेत. आपण भाग्यवान आहोत. भागवत महात्म्य आपल्याला पाहिजे. काय पाहिजे? भागवत महात्म्य. आणि भागवत महात्म्यातला पहिला श्लोक आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. 3 गोष्टी जीवनामध्ये समजून घ्यायच्या, सत, चित आणि आनंद. सत काय आहे, चित काय आहे आणि आनंद काय आहे, ह्या 3 गोष्टी जीवनामध्ये कळाल्या की माणसाच्या जीवनाचं कल्याण ठरलेलं आहे. सत्य काय आहे? या जगामध्ये सत्य फक्त भगवान परमात्मा आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. अजून प्रमाण घ्या, फलकट तो संसार येथे सार भगवंत. कारण तुम्ही सत्य नाहीये ना. तुम्ही 50 वर्षापूर्वी होते का? नाहीये. बरं, आज आहे, याच्यानंतर 50 वर्ष नंतर राहणार आहे का? नाहीये. देवाचं पहा, तो पहिलेही होता, तो आजही आहे, आणि उद्या सुद्धा कोण राहणार आहे शिल्लक? आपलं काही खरं. मग सत्य हे स्वरूप कोणाचं आहे? भगवंताचं आहे. कोणाचं आहे? भगवंताचं. दुसरं चिद. चिद म्हणजे प्रकाश. चिद म्हणजे काय? प्रकाश. आपल्याला जर अंधारामध्ये एखादं पुस्तक वाचायचं असेल तर आपल्याला बॅटरीची गरज पडते, मेणबत्तीची गरज पडते, दिव्याची गरज पडते. पण माझ्या भगवंताला कधीच कोणाच्या प्रकाशाची गरज पडत नाही. याच्या उलट त्याच्या प्रकाशाने सूर्यप्रकाशमान होतोय. तो कसा आहे? प्रकाश रूप आहे. म्हणून चिद आणि आनंद
आनंद स्वरूप कोणाचं आहे हे सुद्धा भगवंताचं आहे. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगिया. आनंद म्हणजे नेमकं तरी काय हो? आनंद म्हणजे आत्मज्ञान, आनंद म्हणजे परमात्म्याचे रूप आहे. आणि ऐका, सच्चित आनंद हे तिन्ही स्वरूप जर कोणाचे असेल तर माझ्या भगवान श्रीकृष्णाचे. कोणाचे? भगवान श्रीकृष्णाचे. विश्वोत्पत्त्यादि हेतवे, ज्याच्या इच्छा मात्र शक्तीने हे विश्व निर्माणही होतंय, त्याचं पालनही होतंय, त्याचा संहारही होतोय. काय ताकद आहे त्याच्यात? तापत्रय विनाशाय, 3 प्रकारचे ताप नष्ट करण्याची ताकद माझ्या भगवंतामध्ये. आता ताप कोणते कोणते? आपल्याला हिवताप माहिती आहे, हाडीताप माहिती आहे, नाहीच कोणतं तर संताप आणि डोक्याला ताप तर हे सर्वांनाच माहिती आहे, बरोबर आहे का नाही? पण शास्त्रामध्ये तापाचे सुद्धा 3 प्रकार सांगितलेले. आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप आणि अधिदैविक ताप. या जगामध्ये असा कोण माणूस आहे हो तो सर्व गुणाने संपन्न नाही? नाही नाही नाही. माझ्या भगवंतानं प्रत्येकाला कोणतं कोणतं दुःख निश्चित दिलेलं आहे. जो देखे सो दुखिया बाबा, 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 जो देखे सो दुखिया बाबा. सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे, सुखिया सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा. जगातले प्रत्येक माणसं दुःखी, प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न असू शकतं. जे दुःख मला येते तुम्हाला नाहीये, जे तुम्हाला येते मला नाहीये, पण प्रत्येकाला कोणतं कोणतं दुःख निश्चित आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. प्रत्येकाचं दुःख भिन्न भिन्न आहे. कोणी शरीरानं दुःखी, प्रॉपर्टी भरपूर आहे लोकांकडे, पण शारीरिक दुःख आहे. काही शरीरानं दुःखी, काही मनानं दुःखी. शरीरानं दुःखी असणाऱ्या माणसाचा इलाज होऊ शकतो. तुम्हाला कॅन्सर होऊ द्या, तुम्हाला टीबी होऊ द्या, HIV सारखा महारोग जरी झाला तरी या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये असे काही तज्ञ डॉक्टर आहे की ते डॉक्टर त्या रोगावर इलाज करू शकतात. पण दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर ज्याला दुःख होतं, अशा मनानं दुःखी असणाऱ्या माणसाला कोणत्या दवाखान्यात नाही. मन दुखी, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास. काही काही बिचाऱ्याकडे पैसे नाही म्हणून दुःखी आहे, काही बिचाऱ्यांकडे पैसे नाही म्हणून दुःखी आहे, काही काही बिचाऱ्याकडे एवढे पैसे की ते ईडीमुळे दुःखी आहे, काही काही बिचाऱ्याकडे एवढे पैसे पण त्याचं काहीच चालत नाही त्याच्यामुळे तोही दुःखीचे. म्हणजे जग सगळं दुःखीचे. प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. मग सुखी कोण आहे? सुखी राम के
मला पाटणकर बाबा नेहमी एक वाक्य सांगतात, पुरुषोत्तम, पैसे कमवणं तुझ्या प्रारब्धात आहे. काय? पैसे कमवणं तुझ्या प्रारब्धात आहे, पण खर्च करणं माझ्या प्रारब्धात आहे. पहा प्रारब्ध कसं जोडलेलं आहे देवानं. मी सांगितलं ना, काही काही कडे ईडीची भीती आहे. काही काही दररोज 100 कोटी रुपये पाहतात. बँकेचे मॅनेजर आहे ते. काय? बँकेचे मॅनेजर आहे. लॉकरची चाबी त्यांच्याशिवाय कोणाकडेच नाहीये. ते मेन बँकेचे मालक आहे, पण नुसते मालक आहे. बँकेचा पैसा त्यांनी फक्त डोळ्यांनी पाहायचा, त्याला हात लावायचा नाही. या जगामध्ये जर सुखी कोण असेल तर सुखी राम के दास. अरे 200-200, 400-400 करोड रुपयाची संपत्ती ज्या माणसाकडे, तो मनुष्य विचार करतो मला एकुलता एक मुलगा आहे, मी माझ्या मुलाचा विवाह अशा प्रतिष्ठित मुलीच्या परिवारामध्ये करील, माणसाच्या परिवारामध्ये करील, एवढ्या लग्नाला खर्च करील, तेवढ्या लग्नाला खर्च करील, डीजे लावील, हे करील, ते करील. तो आपल्या मुलाच्या बाबतीत स्वप्न सजवतो. काय सजवतो? मुलाच्या बाबतीत. पण त्याचं नशीब एवढं खराब असतं की पोरग घरात काम करणाऱ्या मोलकरणी सोबत पळून जातं. नशीब आहे ना. दुःखाचे प्रकार वेगळे वेगळे, पण दुःख प्रत्येकाला आहे. मग का हो महाराज, दुःख कसं घालवायचं? दुःख घालवायचं जर असल तर त्याच्यासाठी सर्वात मोठा मार्ग जर कोणता असेल तर हे भागवत आहे. एक सांगू का गड्यानो, मानवी देहाची सर्वात मोठी भ्रांती ही आहे की मनुष्य चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो. काय करतो? चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो, आणि ती चिंता तिच्यापासून कसा आनंद प्राप्त करून द्यायचा, याच्यासाठी श्रीमद भागवत कथा आहे. सज्जना हो, आपण जसं या पवित्र दरबारामध्ये, माझ्या संत चोखोबरायच्या दरबारामध्ये बसून श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात, तसाच परम पवित्र दरबार म्हणजे नैमिषारण्य फार पवित्र भूमी आहे. 88,000 ऋषी मुनी तेथे राहतात. त्यांना शौनक ऋषी असं म्हणलेलं. काय म्हणलेलं आहे? शौनक ऋषी. अशा त्या 88,000 ऋषी मध्ये महर्षी वेदव्यासाशी शिष्य सुजी यांचं आगमन झालंय. लक्ष देऊन ऐका बरं, कथा खूप गोड आहे. आता महर्षी वेदव्यासांचे शिष्य सुजी यांचं आगमन झालं. ज्या ब्रह्मसत्रामध्ये सुजींचं आगमन झालं, त्या ब्रह्मसत्रामध्ये जे ऋषी होते त्यांच्यामध्ये कोणाचं वय 1000 वर्षाचं होतं, कोणाचं 10,000 वर्षाचं होतं. काही ऋषी मुनी तर एवढे महान होते की त्यांच्या समोर अनेक इंद्रचंद्र बदलले, पण सुजीचं वय केवळ 20 वर्षाचं होतं. किती वर्षाचं? 20 वर्षाचं. आणि 20 वर्षाच्या युवा संताला पाहून सर्व ऋषी उभे राहून म्हणतात, आगतम स्वागतम सुस्वागतम. संकोच वाटतोय ना सुजींना. अहो, तुम्ही माझ्यापेक्षा सर्व वयाने मोठे आहात, पदाने मोठे आहात, आणि मी एक 16 वर्षाचा युवा संत, आणि माझ्यासारख्या एका छोट्या लेकराला पाहून आपण सर्व वयस्कर लोक उभे राहून नमस्कार करतात. त्यावेळी शौनक ऋषी सुजींना सांगतात, सुजी ऐका ना, धन वृद्धा बल वृद्धा आयुर्वृद्धा तथैव च ते सर्वे ज्ञान वृद्धाश किंकरा शिष्य किंकरा. कोणी धनाने मोठा असेल, कोणी पदाने मोठा असेल, कोणी वयाने मोठा असेल, पण शास्त्र फक्त त्याच व्यक्तीला किंमत देतो जो ज्ञानाने मोठा आहे. हे बघा, वयाला जर किंमत असती तर साधू संतांचे प्रमाण चुकीचे ठरले असते ना महाराज. सांग देव मने आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 5 वर्षाच्या मुक्ताईला 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज शरण येतात. म्हणजे शास्त्रामध्ये वयाला किंमत नाहीये. 80 वर्षाचा म्हातारा आहे, कथेला येऊन बसलेला आहे, गळ्यामध्ये माळ नाहीये, मांसाहार करतोय, दारू पितोय,
आणि ह्या धर्ममंडपामध्ये एखादा 11-12 वर्षाचं लेकरू असेल आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतलं, आणि त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल, त्याच्या कपाळावर गोपीचंदन टिळा असेल, शास्त्र सांगते त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापेक्षा ते 11 वर्षाचं लेकरू मोठं आहे का? हे 80 वर्षाचं झालं डंगर तरी याला वागायची अक्कल नाही. आणि 11 वर्षाचं लेकरू हे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, हरिपाठ करतंय, दररोज तुळशीचं दर्शन घेतंय, प्रार्थना करतंय. शास्त्रामध्ये वयाला किंमत नाहीये, पदाला किंमत आहे. शौनक ऋषी सुज्जींना सांगतात, सुज्जी आपण वयाने लहान असाल पण अज्ञान ध्वंत विद्वंश कोटी सूर्य समप्रवह सुथा काही कथा सार मम कर्ण रसायन. काय गोड श्लोक आहे. सुज्जी आपण वयाने जरी लहान असाल पण अज्ञान अंधकार दूर करण्यामध्ये आपण कोट्यावधी सूर्य समान आहात. अशी आमची इच्छा आहे की आम्हाला अशी कथा सांगा जेणेकरून आमचं कष्ट निवृत्त होऊन आम्हाला गोविंदाची काय होईल, भगवंताची प्राप्ती होईल. कृष्ण प्राप्ती करम शश्वत साधनम तत्वदाधुना. तुम्ही आम्हाला अशी कथा सांगा की जेणेकरून आमचं दुःख निवृत्त होऊन आम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. माझी विनंती गड्यांनो तुम्हाला, एखाद्या साधूपाशी गेल्यानंतर, एखाद्या महात्म्यापाशी गेल्यानंतर, एखाद्या संतापाशी गेल्यानंतर संसाराविषयी कशाला काय मागतात? त्यांना फक्त एवढंच म्हणा, कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. त्यांना विचारा ना, कै हे खंडईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कास याने हे कळेल वर्म, म्हणून श्रम वाटत असे. कधीतरी विचारा ना त्यांना. पुसावेसी हेची वाटे, पुसावेसी हेची वाटे, पुसावेसी हेची वाटे, पुसावेसी हेची वाटे. सकाळी महाराजांनी खूप गोड प्रसंग सांगितलाय. मातंग ऋषीला शबरी आई साहेबांनी सांगितलं होतं, शबरी, ए शबरी, तुझी सेवा पाहून, तुझी भक्ती पाहून, तुझं प्रेम पाहून मी प्रसन्न आहे ग, काळजी करू नको. जगाचा मालक प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा तुला भेट देणार आहे. मग हे नव्हतं सांगितलं की काल्याच्या दिवशी देणार आहे, का जागराच्या दिवशी देणार आहे, का चोखोबरायच्या पुण्यतिथीच्या दिवशी. नाही नाही नाही, फक्त सांगितलं होतं की विश्वाचा मालक, तुझी श्रद्धा, तुझी भगवंताविषयी असणारी अंतकरणातली उत्कंठा पाहून मी सांगतोय की विश्वाचा मालक तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली. किती वर्ष वाट पाहिली माया हो? किती वर्ष? किती वर्ष? 14 वर्ष. तुम्हाला तर असं वाटतं एकदा राजूरला गेलं तरी माझ्या पोराचं लग्न झालं पाहिजे, एवढं सोपं आहे. तुम्ही सैलानीला जरी गेला तरी लग्न होत नाही. राजूरचं काय घेऊन बसल्या? महाराजांनी सांगितलं ना, मनी नाही भाव, मने देवा मला पा. सुज्जींना हा प्रश्न विचारल्यानंतर सुज्जी एवढे गदगद झाले. आणि मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, लक्ष देऊन ऐका. जीवनामध्ये साधूचा क्षण आणि अन्नाचा कण कधीच वायाला घालायचं नाहीये. साधूचा क्षण आणि अन्नाचा कण कधीच वाया घालायचं नाही. याचं कारण, अर्धा क्षण घडता संताचे संगती, तेने होय शांती महत पापा. साधूला तुमच्यावर कृपा करण्यासाठी चातुर्मास करायची गरज नाहीये.
साधूला तुमच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी तुमच्या घरी 4 वर्ष राहण्याची गरज नाही, चातुर्मास करण्याची गरज नाही, 6 महिने ज्ञान सांगायची गरज नाहीये. नुसतं कृपा कटाक्ष निहाळिले, नुसतं कृपेने जरी एखाद्या महात्म्याने तुमच्याकडे पाहिलं तरी तुमच्या जीवनाचा उद्धार होईल महाराज. वाल्ह्या कोळ्याच्या जीवनामध्ये नारदजीने चातुर्मास नाही केला, फक्त 2 मिनिटाचा सत्संग. ए वाल्ह्या, ज्यांच्यासाठी एवढं अनिष्ट मार्गाचं वर्तन करतोय, ज्यांच्यासाठी एवढं पाप कर्म करतोय, ज्यांच्यासाठी तू एवढं वाईट वागतोय, ऐक ना वाल्या, शेवटी तुझ्या कोणीच काम येणार नाही. एवढा भावला महाराज तो सत्संग अंत करण्याला. कोळियाची कीर्ती वाढली केले रामायण राम आधी. अरे जगाच्या मालकाने काय खावं, जगाच्या मालकाने काय करावं, जगाच्या मालकाने कोणाच्या आश्रमावर थांबावं, जगाच्या मालकाने दिवसातून किती प्रवास करावा, जगाच्या मालकाने कोणत्या राक्षसाला मारावं, हे एका डाकूने लिहून ठेवलंय. हो, कोण लिहून ठेवलंय? आद्य कवी आहे या देशाचे, नाही या विश्वाचे आद्य कवी आहे वाल्मिकी ऋषी. कोण आहे? आद्य कवी आहे. पण पूर्वीचं चरित्र जर पाहिलं तर माणूस भेटला की त्याला मारत होते. 7 राजन भरले असं म्हणतात. एवढं पाप करून सुद्धा नारदजीचा सत्संग झाला. म्हणून तर सांगतात ना, बिनु सत्संग विवेक न होई, 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 बिनु सत्संग विवेक न होई. राम कृपा बिन सुलभ न सोई, राम कृपा बिन सुलभ न सोई, राम कृपा बिन सुलभ न सोई. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम. मानवी जीवनाचं प्रश्नाचं उत्तर, मानवी जीवनामध्ये जेवढे काही प्रश्नाचे उत्तर आहे, त्या प्रश्नाचे उत्तर या विश्वाच्या पाठीवर तुम्हाला फक्त संत देऊ शकतात. कोण देऊ शकतात? म्हणून तुलसीदास जे सांगतात, बिनु सत्संग विवेक न होई. ज्ञान संत संगतीशिवाय होणारच नाही महाराज. ज्ञान विवेक म्हणजे काय? ज्ञान. ज्ञान हे संत संगतीशिवाय संत कृपेशिवाय होणार नाही म्हणजे नाही. सुजी एवढे गदगदीत झाले, काय गोड प्रश्न विचारलाय की आम्हाला अशी कथा सांगा की जेणेकरून आमच्या जीवनाचं कल्याण होऊन आम्हाला गोविंदाची प्राप्ती होईल. मनुष्य जन्माला आल्यानंतर माणसाच्या जीवनाचं काय महत्व आहे कळतच नाहीये. मनुष्य युवा होतो, मोठा होतो, वृद्ध होतो, म्हातारा होतो, मरून जातो. कधी माणसाच्या जीवनाचा विचारच करत नाही. कोहम कतमिदम जातम, मी कोणायसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठं, विसरून गेलेला आहे. किती गोड श्लोक महात्म्यामध्ये सांगितलेला आहे पहा. काल व्याल मुख ग्राश त्राश निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलो किरेन भाषितम. किती गोड श्लोक आहे. काल व्याल मुख ग्राश. एक आजगर आहे, त्या आजगराने आपलं
कपालाच्या मुखामध्ये तुम्ही आणि मी बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर तोंड बंद करत नाही. ज्या दिवशी अजगर तोंड बंद करल त्या दिवशी समजून चला सास रुक जाएगी. आणि वेळ नाही लागत ना महाराज. क्षणभंगुर जीवन की कलिका कल्परात को केली ना, 1 सेकंद लागत नाही. लोक म्हणे अहो कपातला कपात बसितलं. लोक म्हणे आता कथे तबला वाजत होता होतो. वेळ नाही लागत ना महाराज. लोक म्हणे अहो मागाशीच तर पंक्ती जेवायला होता हो माझ्यासोबत. मारायला उशीर लागत नाही ना. मला एवढंच तुम्हाला सांगायचं गड्यानं, ऐका. आज एवढं मोठं भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन आपण केलंय. महाराष्ट्रामध्ये संत चोखोबरायचे उत्सव होत नाहीये या मताचा मी महाराज नाहीये. आपल्याला असं वाटतं की आपणच चोखोबरायचा उत्सव करतो. चुकीचा गोड गैरसमज आहे. चोखोबरायला आपणच थोडे मानतोय महाराज. ज्या महात्म्याने अमृत पवित्र केलंय त्या महात्म्याचे किती असंख्य लोक असतील ना महाराज चोखोबरायचे. पण आज एवढा मोठा उत्सव करण्यासाठी ही तयारी 2 दिवसाची आहे का 6 महिन्याची हो? 6 महिन्यापासून कीर्तनकार ठरवा, गायक ठरवा, वादक ठरवा, मंडप ठरवा, जेवणाच्या पंक्ती ठरवा, सगळं ठरवा. मग एक छोटासा 7 दिवसाचा सप्ताह जर चांगला करायचा असेल तर त्याची तयारी किती दिवसापासून करावी लागती? 6 महिन्यापासून. घर बांधायचं असेल त्याची तयारी आहे, गाडी घ्यायची असेल त्याची तयारी, मुलाला MBBS करायचं, मुलीला इंजिनियर करायचं त्याची तयारी आहे. मग मला एवढंच सांगायचं, तुमच्या आणि माझ्या मरणाची काही तयारी असेल का नाही? तुम्ही म्हणसाल महाराज मरणाची काय तयारी हो? मरणाची सुद्धा तयारी आहे ना. श्वास श्वास पर कृष्ण भजी वृथा सासना खोय, ना जानेस श्वास की आवन होए ना हो. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया जाता कामा नाहीये. मी सांगू तुम्हाला, एक क्षण जर 24 तासातून आपला भगवंताच्या चिंतनाविना वाया गेला तर असं समजा ते तुमच्या जीवनातलं पाप आहे. काय पाप आहे? आपले 24 तास वाया जातात. आपला पुण्याचा काही संबंधच नाहीये. बरोबर आहे का नाही? म्हणून मानवी देहाला जन्माला आल्यानंतर एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया नका घालू. मी सांगितलं ना तुम्हाला, मानवी देहाची सर्वात मोठी भ्रांती ही आहे की मनुष्य चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो आणि ती चिंता तिच्यापासून कसा आनंद प्राप्त करून द्यायची याच्यासाठी श्रीमद भागवत. हे बघा, या भागवताचा अधिकार तर देव देवतांना सुद्धा प्राप्त झालेला नाहीये. शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा सांगत असताना स्वर्गातील देव अमृत कलश घेऊन आले. महाराज, आपण आदला बदल करू. हे स्वर्गातील जे अमृत आहे तुम्ही राजा परीक्षितीला द्या, राजा परीक्षिती अमर होऊन जाईल. आणि हे जे भागवत अमृत आहे ते तुम्ही आम्हाला द्या. त्यावेळेस शुकाचार्यांच्या मुखातले उद्गार किती गोडे पहा. क्व सुधा क्व कथा लोके क्व काचक क्व मनिर्महान ब्रह्मरातो विचारेन तदा देवांजहासः. कुठं स्वर्गातून अमृत आणि कुठं भागवत अमृत दोघांची बरोबरी होणार नाहीये. हिऱ्याची आणि गारगोटीची बरोबरी होणार नाहीये. श्रीमद भागवती वार्ता सुरानामपि दुर्लभः. सुरा म्हणजे देव. देवादिकांना जी गोष्ट दुर्मिळ आहे, देवादिकांना जी गोष्ट अशक्य आहे, ती श्रीमद भागवत कथा जर तुम्हाला आणि मला सहज प्राप्त होत असेल तर मला तरी असं वाटतं आपल्यासारखं भाग्य या जगात दुसरं कोणाचं असू शकतं महाराज? आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. नारदजीने या भागवताचा प्रचार व्हावा या करता म्हणजे आपल्या पित्याकून म्हणजे ब्रह्मदेवाकून या भागवताचं अध्ययन केलं. काय केलं? अध्ययन केलं. पण त्यांना सप्ताह श्रवणाचा विधी सनत कुमारांनी सांगितला. त्यावेळी शौनक ऋषी सूतजींना प्रश्न करतात, सूतजी, सनकादिक हे कुठं फिरत नाहीये आणि नारदजी कधी एका ठिकाणी थांबत नाहीये. सनकादिक कोण? सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार हे 4 भावंड. हे कधी कुठं फिरत नाहीये.
आणि नारदजींना शाप आहे की ते एका ठिकाणी कधी थांबत नाहीये. मग नारदजीने हा सप्ताह श्रवणाचा विधी कसा ऐकला ही कथा तुम्ही आम्हाला काय सांगा, थोडी विस्ताराने सांगा. ही कथा आपण विस्ताराने पाहू, पण तत्पूर्वी 2 मिनिटं सर्वांनी माझ्या पाठीमागं भगवंताचं चिंतन करा. कोई कहे गोविंद कोई गोपाला, कोई कहे गोविंद कोई गोपाला, अरे मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला. कहे गोविंद कोई गोपाला, कोई कहे गोविंद कोई गोपाला, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला. कोई कहे गोविंद कोई गोपाला, कोई कहे गोविंद कोई गोपाला, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला. कहे गोविंद कोई गोपाला, कोई कहे गोविंद कोई गोपाला, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला, कहूँ सावरिया बासुरिया वाला. गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला. बोला बोला टाळी. गोविंद गोपाला, गोविंद गोपाला गोविंदा गोपाला. गोविंद गोपाला, गोविंद गोपाला. राधा ने श्याम कहा मीरा ने गिरधर, श्याम कहा मीरा ने गिरधर, राधा ने श्याम कहा मीरा ने गिरधर. श्याम कहा मीरा ने गिरधर. कृष्णा ने कृष्ण कहा खूब जाने नटवर, हरे कृष्ण कहा खूब जाने नटवर. वालों ने तुमको पुकारा गोपाला, वालों ने तुमको पुकारा गोपाला, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला. एक ताड़ी. कहती है तुमको कन्हैया, तो कहती है तुम कन्हैया, मैया तो कहती है तुमको कन्हैया, तो कहती है तुम कन्हैया. घनश्याम कहते हैं बलराम भैया, श्याम कहते हैं बलराम भैया, घनश्याम कहते हैं बलराम भैया, श्याम कहते हैं बलराम भैया. सुरा की आंखों के तुम हो उजाला, सुरा की आंखों के तुम हो उजाला, मैं तो कहूँ बासुरिया बासुरिया वाला, कहूँ गोविंद बासुरिया वाला, मैं तो कहूँ बासुरिया वाला. गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला. गोविंद
उद्धव के माधव अच्युत युधिष्ठिर के उद्धव के बाल अच्युत युधिष्ठिर के उद्धव के माधव कृष्ण के उद्धव के बाल भक्तों के भगवान संतों के केशव भगवान संतों के केशव भक्तों के भगवान संतों के केशव भक्तों के भगवान संतों के केशव मानव सब भजते कहते हैं कृपालु बा मानव सब भजते कहते हैं कृपालु बा मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला गोविंद गोपाल गोविंद गोपाल गोविंद गोपाल गोविंद हे गोविंद गोपाल गोविंद गोपाल गोविंद गोपाल गोविंद गोपाल हे गोविंद गोपाल 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 गोविंद